सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स। तर आज आहे 12 एप्रिल, वार शुक्रवार, सकाळचे वाजले 8:30। तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे आलो आहे। तर आज आपण आलो आहे प्रबळगडला। तर प्रबळगडचा बेस विलेज आहे ठाकूरवाडी विलेज, जिथे आता आपण आहोत। तर आपल्या लोकेशनपासून ठाकूरवाडी विलेज हे ऑलमोस्ट 48 किलोमीटर अंतरावर। तर आपल्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी ऑलमोस्ट 1.5 तास लागला। आपण सकाळी 7ला निघालो होतो, 8:30ला आता आपण इथे पोहोचलो आहोत। तर आता आपण इथून आपल्या ट्रेकची सुरुवात करणार आहोत। तर ट्रेकची सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला सांगतो इथं पार्किंगची फॅसिलिटी देखील आहे, पण आज आपण शुक्रवारी आल्या कारणाने आपल्याला काही पार्किंग द्यावी लागली नाही। तर चला जास्त वेळ न घालवता आता आपण निघूया। तर आज जो माझ्यासोबत मित्र आला आहे त्याची आपण ओळख करून घेऊया। तर हा आहे माझा मित्र अभिजित। हाय। तर आता जास्त वेळ न घालवता आपण आता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया। तर हा पार्किंग एरिया आहे। तर इथे 2 हॉटेल दिले, हा एक हॉटेल आहे, हा एक हॉटेल आहे। तर पार्किंगचे लास्ट टाइम आमच्याकडून 20 रुपये पर बाईक घेतले होते आणि कारचे काहीतरी 50 रुपये पर कार घेतात। ओके, तर इथे एक बोर्ड होता कलावंतींचा आणि प्रबळगडचा, पण इथे इन्फॉर्मेशन ती गेली आहे। इथे हे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलपासूनच आपल्याला हा ट्रेक करत पुढे जायचं आहे। चला तर मग, आणि कलावंतीन आणि प्रबळगड दोघांचा एकच रस्ता आहे, फक्त शेवटला जाऊन इथे 2 फाटे फुटतात, ते पण तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो। जर मित्रांनो तुम्ही प्रबळगड किंवा कलावंतीन दुर्गला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कसे येऊ शकता याबद्दल थोडीशी माहिती देऊन टाकतो। तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत। फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही जिकडे पण राहता तिकडून तुम्हाला पनवेल स्टेशनला यायचं आहे। पनवेल स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला बाहेर येऊन टमटम करायचे। टमटमवाले तुमच्याकडून पर हेड 60 रुपये घेतील, ते तुम्हाला ठाकूरवाडी बेस विलेजला पोचून जातील, पण तुम्ही कमीत कमी 7 जण असणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही एस टीने येऊ शकता, पण एस टीची फ्रिक्वेन्सी खूपच कमी असल्याकारणाने मी तुम्हाला एस टी बिलकुल पण सजेस्ट करणार नाही। आणि तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने येऊ शकता, आणि पर्सनल व्हेकल पार्किंग करण्यासाठी तुम्हाला पार्किंगची फॅसिलिटी देखील आहे। जर मित्रांनो तुम्ही कलावंतीला येण्याचा प्लॅन करत असाल तर 2 वर्ष अगोदर मी कलावंतीला आलो होतो, तर त्याचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये प्रोव्हाइड करून टाकेल, नक्की जाऊन चेकआउट करा। तर इथे हा चेक पॉईंट आहे, तिथे तुमच्याकडून पर्यटन शुल्क घेतात 50 रुपये पर हेड, पण आज आपण शुक्रवार असल्याकारणाने इथे कोणीच नाही, त्यामुळे आपण निशुल्क वरती चाललो आहे। तर मित्रांनो आपण प्रॉपर 8:30 वाजता ट्रेकची सुरुवात केली आहे। तर बघूया आपल्याला वरती पोचायला किती वेळ लागतो। तर आज शुक्रवार असल्याकारणाने इथे बिलकुल पण वर्दळ नाही माणसांची। तर खाली पार्किंगमध्ये एक स्कूटी दिसली होती, तर बघूया वरती जाऊन आपल्याला कोण भेटतं का नाही, नाहीतर मग आता आम्ही दोघंच असणार ह्या ट्रेकमध्ये। तर खूपच भारी वाटते, प्रॉपर उन्हाची जराशी झडप बसायला लागली आहे, सुरुवात झाली। बघूया वरती जास्त आपली अवस्था काय होती। तर रस्त्यामध्ये असे छोटे छोटे स्टॉल देखील आहे, तुम्ही चहा, पाणी, कॉफी, कोकम सरबत, कांदेपोहे असा नाश्ता करू शकता। तर इथपर्यंत बाईक येते, इथं 2-3 जणांनी बाईक घेऊन आले वरतीपर्यंत, तर इथपर्यंत बाईक येते। तर तुम्ही बाईक घेऊन वरती येत असाल तर येऊ शकता, प्रॉपर रस्ता आहे बाईक वरती घेऊन येण्यासाठी। तर आज फ्रायडे असल्याने हा स्टॉल चालू नाही, पण सॅटर्डे संडेला हा हमखास चालू असतो। तर इथे काही पोरांनी 3 बाईक आणि 1 स्कूटी लावली आहे, म्हणजे आपल्या वरती कोण ना कोणतरी भेटणार होतं। तर कलावंती आणि प्रबळगडला जाणं प्रॉपर रस्ता आहे, जेणेकरून तुम्ही कुठे भटकणार नाही, चांगली पायवाट आहे। तर प्रॉपर इथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे, खूप पीसफुल वातावरण आहे, खूप छान वाटतं ट्रेक करायला। अरे आडवा झुला घेते। तर हा असा रस्ता आला आहे, इथून असं फिरून वरती चाललो आपण। आता आपण इथे पोचलो आहोत। आपण तो रस्ता जो दिसतो तुम्हाला, तो वाला, तिथं आपण स्टार्ट केलं होतं। आता आपण इथं पोचलो, ऑलमोस्ट मला वाटतं 45 मिनिट्सचा आपण डिस्टन्स कवर केलं आहे। तर मित्रांनो आम्ही ह्या रस्त्याने वरती आलो, तर शक्यतो तुम्ही ह्या रस्त्याने वरती या। तर जर खाली जाताना मला रस्ता दाखवता आला तर हा वाला रस्ता देखील तुम्हाला दाखवून देईल, जेणेकरून तुम्ही जास्त थकणार नाही, कारण हा पूर्ण मोकळ्या रानातून आहे आणि हा शॉर्टकट आहे, पण हा शॉर्टकट दमवून देणारा शॉर्टकट आहे। तर शक्यतो तुम्ही ह्याच रस्त्याने या। आम्ही जेव्हा कलावंतीला आलो तेव्हा ह्या रस्त्याने आलो होतो, तर हा रस्ता तर आम्ही बघितला होता, त्यामुळे विचार केला ह्या रस्त्याने आहे, पण हा खूपच म्हणजे डिफिकल्ट आहे आणि खूप दमवणारा पॅच आहे, त्यामुळे शक्यतो हा पॅच तुम्ही टाळा। तर आता मित्रांनो आपण श्री समर्थ कृपा हॉटेल इथे थांबलो आहे। इथं आता आपण लिंबू सरबत ऑर्डर केला आहे, जरासं बोललो बसूया, शांत होऊया जरासं, आणि नंतर मग आपण पुढचा ट्रेक स्टार्ट करू।
तर ऑलमोस्ट 20 मिनटं आम्ही समर्थ हॉटेलमध्ये बसलो होतो, कारण की आम्ही ज्या रस्ते आलो तो खूप थकवणारा रस्ता होता, त्यामुळे खूप थकलो होतो. त्यामुळे थोडंसं बसलो, फुल आराम केला आणि आता आम्ही पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली. तर समर्थ हॉटेलपासून आपण वरती आल्यानंतर इकडे आपल्याला एक गणपती आणि मारुती या दोघांची मूर्ती दगडामध्ये कोरलेली दिसते. तर इथं दर्शन घेऊया आणि इथून पुढे निघूया आपण. तर मित्रांनो, आता तुम्हाला जे समोर दिसत आहे तर हा आहे कलावंतीन दुर्ग आणि हा आहे तो प्रबळगड. तर इथून तुम्हाला दिसत आहे तर कलावंतीन हा प्रबळगडपेक्षा हाईटनी जास्त दिसत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये प्रबळगड हा कलावंतींपेक्षा हाईटनी जास्त आहे. तर तुम्हाला मी प्रबळगडच्या टॉपवरती गेल्यानंतर दाखवणारच आहे की कलावंतीन केवढा छोटा आहे. आणि ह्या माचीवरती तुम्हाला इथं कॅम्पिंग करण्याची फॅसिलिटी देखील आहे. जर तुम्ही कॅम्पिंगला येऊ इच्छिता तर इथं तुम्ही 500 रुपयामध्ये तुम्हाला टेंट, जेवण वगैरे सगळं भेटून जाईल. तर जर तुम्ही कॅम्पिंग वगैरेचं प्लॅन करत असाल तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इथे कॅम्पिंग करू शकता. तर असे मार्किंग देखील केली आहे प्रबळगड आणि कलावंतीकडे जाण्याचा मार्ग. तर आता आपण प्रॉपर गावामध्ये आलो आहे. तर इथून आपल्याला आता प्रबळगड आणि कलावंतीला जाणारा फाटा भेट. ओके, तर मित्रांनो, आता आपण प्रबळगड आणि कलावंतींच्या फाट्यावर आलो आहे. तर इथून तुम्ही लेफ्टला गेला तर तुम्हाला कलावंतीकडे जाणारा रस्ता भेटतो आणि राईटला गेला तर तुम्हाला प्रबळगडकडे जाणारा रस्ता भेटतो. तर आता आपण राईटला निघूया. तर मित्रांनो, तुम्ही ह्या रस्त्याने म्हणजे फाट्यावरून जर तुम्ही ह्या रस्त्याने आला असाल तर इथे 2 फाटे फुटतात. तर ह्या फाट्यावर तुम्हाला जायचं नाही, इकडे जायचं आहे. इथे मार्किंग देखील केली आहे की ह्या साईडला जाऊ नका, क्रॉस केलं. तर आता आपण इकडून निघूया. तर इकडून आल्यानंतर तुम्हाला इकडे जायचं आहे. तर ह्या साईडला पण एक रस्ता जातो, इकडे नाही. आता तुम्हाला इकडे पुढे जायचं. तर मित्रांनो, इथून तुम्हाला कलावंतींचा भगवा झेंडा देखील दिसत आहे फडकताना. आणि हा आपला प्रबळगड. आता आपण रस्ता काढत काढत पुढे चाललो आहे. तर मित्रांनो, जागोजागी मार्किंग दिले आहे, तर मार्किंग बघत चला, कारण हे खूप भटकणारे रस्ते आहेत. तर हर जागेवर तुम्हाला फाटे भेटतील, त्यामुळे मार्किंग कुठे ना कुठे तर असणार, ती मार्किंग चेक करत चला. तर इथे एक मार्किंग दिली आहे, इथून पुढे जायचं तुम्हाला. अशा मार्किंग बघत चला. तर असं आपण वरती आलो आहे. तर हा पूर्ण रॉकवाला पॅच आहे आणि इन्क्लाईनवाला पॅच आहे, त्यामुळे खूप थकायला होते. आता मी इथं एका शॉपच्या जवळ आहे. तर इकडून आम्ही असा खालून आलो आहे. तर हा पूर्ण रॉकी पॅच आहे, तर खूप इंड्युरन्स लिमिट चेक करणारा पॅच आहे, खूप थकवतो. आणि ह्या शॉपच्या इथून तुम्हाला इकडे पुढे जायला रस्ता आहे. तर म्हणजे इकडे वरती नाही जायचं, कारण इथं मार्किंग केली आहे, तिकडे वरती जाऊ नका, क्रॉस केले इथे. आणि तुम्हाला इकडून असं ह्या शॉपच्या बाजूने पुढे वरती जायचं आहे. तर असा प्रॉपर असा इन्क्लाइन रॉक पॅच आहे. तर इथं गाड्याच्या जरासा सावलीमध्ये बसलो होतो, बोललो एवढा मोठा पॅच करायच्या अगोदर असा पॉवर घेऊया. तर आता आपण अथक परिश्रमानंतर प्रबळगडाच्या मुख्य दरवाजापाशी पोचलो आहे. तर आता दरवाजाचे काही अवशेष शिल्लक राहिले, जे की तुम्ही आता बघू शकता. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर प्रॉपर पायऱ्या जांभ्या दगडामध्ये. आता वरती जाऊया. तर आता वरती आल्यानंतर प्रॉपर झाडे असल्याकारणे इथं प्रॉपर सावली आहे, त्यामुळे इथं एकदम पीसफुल वातावरण वाटत आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रबळगडवरती मुंग्यांचं भलं मोठं वारूळ बघायला भेटलं आहे, जे शक्यतो आता या काळात बघायला भेटत नाही कुठे. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 12. तर आता आपण प्रॉपर प्रबळगडावरती पोचलो आहे. तर ऑलमोस्ट आपल्याला 3.5 तास लागले वरती यायला, पण आपण व्हिडिओ काढत आलो, नंतर रेस्ट करत आलो, त्यामुळे आपल्याला 3.5 तास लागला. नाहीतर तुम्हाला 2.5 तास इनफ आहे वरती यायला. चला आता वरती एक्सप्लोअर करूया प्रबळगड. तर वरती आल्यानंतर इथे 2 फाटे फुटतात. एक जातोय तो म्हणजे कलावंतीन दुर्गाकडे, तिकडून आपल्याला कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू दिसणार. आणि इकडे जातोय तो आहे काळा भुरुचाकडे. तर आता आपण पहिल्या कलावंतीन दुर्गाच्या साईडला जाऊया, म्हणजे ह्या साईडला, आणि त्यानंतर आपण काळा भुरुचाकडे जाऊ. तर फायनली आपण अशा जागेवर आलो आहे जिकडून आपल्याला कलावंतीन दुर्ग दिसेल. तर चला आता तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट त्या बोर्डपासून आपण ऑलमोस्ट 15 मिनटं पुढे चालत आल्यानंतर आता आपण कलावंतीन दुर्ग ज्या साईडला दिसतो त्या साईडला आलो आहे.
तर चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कलावंती. आहे का नाही कलावंती? खाली असणार नाही. तर मित्रांनो आता आपण प्रभागडच्या अशा ठिकाणी आहे जिकडून आपल्या कलावंती प्रॉपर इथे दिसत आहे. आणि ह्या वर्णाच्या पायऱ्या देखील तुम्हाला इथून दिसत आहेत. आणि इथून तुम्ही प्रॉपर इथे बघू शकता की कलावंती हा प्रभागडपेक्षा हाईटनी छोटा आहे. तर आता आपण प्रबळगडावरून कलावंती दुर्ग तर बघितला. आता आपण जाऊया काळा बुरुज बघण्यासाठी. चला तर मग इथून निघूया. आणि सिनेमॅटिक शॉट नक्कीच तुम्हाला इथून आवडले असतील. तर आपण आता कलावंती दुर्गच्या साईडला जाऊन आलो. आता आपण काळा बुरुजकडे चाललो आहे. तर त्या बोर्डपासून आपण ऑलमोस्ट 15 मिनटं पुढे चालत आल्यानंतर इथे आपल्या राजवाडा दिसला आहे. तर राजवाड्यामध्ये दाखवतो तुम्हाला. राजवाड्याचे अवशेष शिल्लक राहिले. आतमध्ये जाऊया. तर असा काही राजवाडा आहे. तर हा एक अजून एक राजवाडा आहे. तर असे इथे 2-3 राजवाडे वाटते. हा एक आहे. अजून इथे पुढे एक. त्यांचे अवशेष शिल्लक राहिले आता. हा एक राजवाडा आहे. हा त्यामुळे खूप मोठा राजवाडा दिसतोय. तर हा 4था राजवाडा आहे. म्हणजे असे एकूण इथे 4 राजवाडे. तर आता आपला राजवाडा बघून झाला आहे. तर आता आपण काळा बुरुजाकडे चाललो आहे पुढे. तर गडावरती जागोजागी अशा प्रॉपर मार्किंग आहे. तर मार्किंग बघत चला जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाही. गडावरती अजून आपल्याला काय काय बघायचं तुम्हाला सांगायचं. काळा बुरुज बघायचा आहे, दरवाजा बघायचा आहे, बोरीची सोंड बघायची आहे, तलाव बघायचा आहे, गणेश मंदिरच्या आता आपण जवळ आलो आहे. तर प्रभागडावरील हे आहे गणेश मंदिर. तर गणेश मंदिरामध्ये आपण पाया पडून घेऊया. इथे एक नंदी आहे आणि इथे अजून एक दुसरा नंदी आहे. म्हणजे इथे 2 नंदी एकूण. आणि हे गणपती मंदिर आहे. मागे शिवलिंग देखील आहे. इथे प्रॉपर झाडे असल्या कारणाने इथे बिलकुल पण गरम होत नाही. तर आता आपण आलो आहे तलावाच्या जवळ. तर हे आहे तलाव. तर तलावामध्ये काय पाणी नाही कारण की प्रॉपर ऊन डायरेक्ट तलाव पडत असल्या कारणाने पाणी सगळं आटून गेलं. आता तलावापासून आपण पुढे निघालो आहे. तर आता आपण चाललो आहे बोरीची सोंड बघण्यासाठी. काय मला पण एक्झॅक्ट माहीत नाही. बघूया तिकडे जाऊन समजेल आपलं. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बोरीच्या सोंड या बुरुजावरती. तर या बुरुजावरून तुम्हाला काय काय दिसतं ते पण सांगू येतो आणि दाखवतो. तर या बुरुजावरून तुम्हाला इर्शाळगड दिसतो, त्यानंतर कर्नाळा दिसतो आणि पूर्ण पनवेल देखील दिसतो. तर मित्रांनो या ठिकाणाला बोरीची सोंड का बोलतात ते पण दाखवत येतो तुम्हाला. तर आता तुम्हाला इथं दाखवतो याला बोरीची सोंड का म्हणतात. असे हे सोंडीसारखं असं जाऊन पुन्हा हे असं वरती बुरुज आहे, त्यामुळे याला बोरीची सोंड असं. तर मित्रांनो अशा मार्किंग बघत राहा. तुम्हाला डायरेक्शन दाखवले असतील त्याच डायरेक्शनला जावा जेणेकरून तुम्ही चुकणार नाही. तर आता आपण बोरीची सोंड बघून आलो आहे. तर आता आपण चाललो आहे बुरुजाकडे. तर बुरुज इथून अजून 1.5 किलोमीटर लांब आहे. चला आता तिकडे जाऊन तुम्हाला बुरुज दाखवतो. तर काळा बुरुजकडे जाताना आपल्याला इथं पिण्याच्या पाण्याचा टाके भेटला आहे. मग पाणी काय एवढं चांगलं दिसत नाही त्यामुळे आपण हे पाणी पित नाही. चला आता मग पुढे जाऊ. तर मित्रांनो पाण्याच्या
टाक्यामधलं पाणी काढलं बाहेर तर पाणी एकदम फ्रेश आणि चांगलं आहे. तुम्ही हे पाणी पिऊ शकता, कारण मी हे पाणी भरलं पण आणि पिलं देखील. पाहिजे तर बघू शकता किती क्लिअर पाणी आहे. तर मी बॉटल भरून घेतली आहे, तर तेच पाणी आपण पुढे वापरूयात. चला तर मग निघूया पुढे. तर मित्रांनो आता आपण काळा बुरुजच्या जवळ पोचलो आहे. तर बुरुजावरून तुम्हाला दृश्य दाखवतो कसं आहे. तर मित्रांनो आपला काळा बुरुज एक्सप्लोअर करून झाला आहे. तर आता आपण पुन्हा आपल्या मेन रस्त्याकडे निघालो आहे. तर आत्ता वाजलेत 2:15. बघूया आपल्याला खाली उतरायला अजून किती वेळ लागते. तर आपण मध्ये दरवाजा पण कुठेतरी आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट कुठे आहे ते समजलं नाही. तर बघूया आपल्याला जर दरवाजा बघायला भेटला तर नक्की बघू, नाही बघायला भेटलं तर आपण स्किप करू. तर मित्रांनो आपण परतीच्या रस्त्यावर होतो तेव्हा आपल्याला मध्ये एक रेड रिबन दिसली. तर ते रेड रिबनच्या इथून आपण खाली आलो. तर आपल्याला प्रभागडचा दुसरा दरवाजा देखील दिसला आहे. तर तो तुम्हाला दरवाजा आता दाखवतो. तर मित्रांनो ही अशी वाट आहे आणि हा प्रॉपर दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही, इथे हा दरवाजा आहे. इथं काहीच अवशेष त्याचे राहिलेत. वन साईडचे अवशेष दिसत आहे तुम्हाला दरवाजाचे. आणि इथे तुम्हाला एक जातं देखील दिसेल. इथे धान्य दळले जायचं जात्यावरती. तर आता ह्याच दरवाजाने आपण आता वरती चाललो आहे, कारण आपण तिथून खाली उतरून आलो आणि आता परत वरती चाललो आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 मीटर पण नाही. तिथे रिबिन आहे, तिथे रिबिन देखील तुम्हाला दाखवतो वरती गेला. ह्या रस्त्यावरून तुम्ही आल्यानंतर हा रस्ता जातो काळा बुरुजाकडे. तर काळा बुरुजाकडे जात असताना फक्त तुम्ही मध्ये एक अशी लाल रिबीन बघा, ही आणि ही, आणि तिकडून तवच अशी तिथे एक तुम्हाला रिबीन दिसेल आणि ही ते. तर हा छोटासा रस्ता दरवाजाकडे जातो. तर आम्हाला जाताना हा काय रस्ता दिसला नाही. मी येताना जरा बघितलं तर मला ही रिबीन दिसली. त्या रिबीनच्या आजूबाजूला मी बघितलं तर मला समजलं की इथं दरवाजा असू शकतो. तर आम्ही खाली उतरलो तर आम्हाला खरंच दरवाजा भेटला. तर मग आपण आता पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाकडे निघूया. तर फायनली मित्रांनो आपला प्रबळगड एक्सप्लोअर करून झाला आहे. तर थोडीशी माहिती देऊन टाकतो. तर प्रबळगड हा खूप मोठा विस्तृत परिसरात पसरलेला गड आहे. तर या गडावरती आपण काय काय बघितलं हे देखील तुम्हाला थोडंसं सांगू येतो. तर सर्वात पहिला आपण बघितला दरवाजा. त्यानंतर आपण दुसरं बघितलं ते म्हणजे कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू. त्यानंतर तिसरा बघितलं ते आपण राजवाडे. तर 4 राजवाडे आपण बघितले. त्यानंतर आपण बघितलं गणेश मंदिर. त्यानंतर आपण बघितलं तलाव. त्यानंतर आपण बघितलं बोरीची सोंड. त्यानंतर आपण बघितलं काळा बुरुज आणि त्यानंतर आपण एक बघितला तो दरवाजा. तर अशा प्रकारे आपण पूर्णरित्या आपला प्रबळगड एक्सप्लोअर करून झाला आहे. तर जर तुम्ही पूर्णरित्या प्रबळगड एक्सप्लोअर करू इच्छिता तर तुम्ही गडावर आल्यानंतर ऑलमोस्ट तुम्हाला 3 तास द्यायला लागतील पूर्ण गड एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आपण तर पूर्ण गड एक्सप्लोअर केला आहे. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करणार आहोत. तर आता डायरेक्ट तुम्हाला खाली जाऊनच भेट. सकाळी आपण येताना वरती इथं आलो. तर आता आपण खाली उतरता इथून जातोय. तर तुम्हाला खाली जाऊन मी सांगतो हा रस्ता कसा आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या रस्त्याने यावे वरती. तर मित्रांनो आपण जाताना ह्या रस्त्याने गेलो आणि येताना आपण ह्या रस्त्याने आलो. तर तुम्ही वरती जाताना देखील ह्याच रस्त्याने जावा. हा रस्ता सिम्पल आहे आणि हा रस्ता जसा डिफिकल्ट आहे, म्हणजे थकवणार आहे. आणि इकडे सावली बिलकुल पण नसल्याकारणे तुम्ही जास्त थकू शकता. त्यामुळे ह्या रस्त्याने जाऊ नका, ह्याच रस्त्याने जावा. चला तर मग आता आपण खाली जाऊया. तर मित्रांनो आता वाजले 5. तर फायनली आपला प्रबळगड ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. तर आपला ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर होता. फुल थरारक अनुभव होता आणि खरंच आज मला बेअर ग्रिल्सची आठवण झाली. एवढा मी आज ट्रेकमध्ये म्हणजे एवढा फिरलो आहे आज मी. जर मित्रांनो हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.